सध्या मागच्या काही दिवसात सोने 55,000वर येणार का अशा बातम्या येत होत्या। मात्र आता तेच सोनं वाढ होऊन 2 लाखावर जाणार असंही बोललं जाते। काय आहे संपूर्ण स्टोरी? खरंच सोनं मागणार आहे की मग कमी होणार आहे आणि याचा सर्वसामान्यावर काय परिणाम होणार आहे, जाणून घेऊया स्टार महाराष्ट्राच्या स्पेशल रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज। 2025 मध्ये जर आपण बघायला गेलं तर सातत्यानं सोन्यामध्ये कधी वाढ तर कधी घट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि असंच चित्र असताना त्यामुळे सर्वसामान्य खरेदीदारांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे। दरम्यान चालू 2025 वर्षात तरी सोन्याचे दर कमी होणार की आणखी त्यामध्ये वाढ होणार असा सवाल उपस्थित केला जातोय। 2025 मध्ये सोन्याच्या दराची नेमकी काय परिस्थिती राहणार याबाबतची आधी माहिती पाहूयात। जर मागच्या वर्षीचा आपण पाहायला गेलं तर 2024 मध्ये सोन्याच्या किमतीत झपाट्यानं वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। या सोन्याची झालेली दरवाढीचा एक मोठा फायदा गुंतवणूकदारांना सुद्धा झाला, मात्र ग्राहकांना मोठा फटका बसला। दरम्यान 2025 मध्ये देखील अशीच सोन्याच्या दरामध्ये वाढ होणार का असा सवाल एक मोठा आहे आणि तो उपस्थित केला जातो। युरोप आणि मध्य पूर्वेतील तणावाबरोबरच जागतिक चलनवाढीमुळे 2025 मध्ये सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली। सोन्याच्या किमतीवर अनेक कारणांचा परिणाम होतो, त्यापैकी जागतिक अर्थव्यवस्था असेल किंवा मग चलनवाढ असेल, राजकीय कारणे, मागणी पुरवठ्यातील तफावत असेल, ही सगळी त्यामधील प्रमुख कारणे आहेत। आता यातच पाठीमागच्या काही दिवसांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू केल्यामुळे आता सोन्याच्या वाढीमध्ये कधी घसरण तर कधी मग वाढ पाहायला मिळाली आणि हे एक प्रमुख कारण आहे। खरं तर सोन्याची वाढ होणं म्हणजे सामान्य माणसाच्या खिशाला सरळ फटका बसणं, सोबतच गुंतवणूकदारांचं यामध्ये फायदा आणि ग्राहकांचे नुकसान होते। सोनं अंगावरती घालून मिरवणं ही प्रत्येकाची हौस असते। सोनं खरेदी करणे म्हणजेच गुंतवणूक करणे, कारण सोनं खरेदी करणे आणि त्याची विक्री करणे हे अतिशय सहजपणे शक्य होत असतं। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार 3.0च्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर केला होता। यावेळी त्यांनी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रासाठी घोषणांचा पाऊस केला। 2025-26 साठीच्या या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक वेगवेगळ्या वस्तूवरील करात बदल करण्यात आले असं सांगितले। विशेष करून गरीब मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला। गेल्या वर्षी सोनं आणि चांदीवरील कस्टम ड्युटीला 6% कमी केलं होतं, मात्र यावर्षी यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नव्हता। त्यामुळे सोनं आणि चांदी जैसे ते पोझिशनमध्ये राहणार असं चित्र असताना देखील सोन्यातील ही चढउतार सर्वसामान्यांना चिंतेत टाकत आहे। 2025 मध्ये सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा सुद्धा मिळू शकतो। तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावाचं वातावरण आणि आर्थिक क्षेत्रातील अनिश्चिततेचं वातावरण पाहता 2025 मध्ये सोनं 90,000 रुपयांचा टप्पा ओलांडू शकतं। तसेच 10 ग्रॅम सोन्याचे दर 2024 मध्ये 80,000 रुपयापर्यंत पोहोचले होते। 1 जानेवारी 2024 ला सोन्याचे दर 63,000 रुपयांच्या दरम्यान होते। वर्ष संपताना सोन्याचे दर 79 रुपयाच्या आसपास होते। मात्र आता जर 2025 मध्ये सोन्याच्या दरामध्ये जर वाढ झाली तर दागिन्यांची खरेदी कमी होईल। लग्न, सण समारंभासाठी सोनं घेणं सर्वसामान्यांना परवडणार नाही, त्यामुळे खरेदी थांबवावी लागते किंवा कमी प्रमाणात करावी लागते। गुंतवणूक करण्यास कठीण होईल। सोनं एक सेफ हेवन गुंतवणूक मानली जाते, पण दर वाढल्यामुळे सुरुवातीची गुंतवणूक जास्त लागेल। सोन्यावर तारण ठेवून घेतलेलं कर्ज सुद्धा आता वाढू शकतं। सोन्याची किंमत वाढल्यामुळे जास्त कर्ज मिळेल, पण त्यावरच व्याज सुद्धा वाढू शकतं। बाजारात महागाईची लक्षणं सोनं महाग होणं म्हणजेच बहुतांश वेळा डॉलर कमकुवत होणं किंवा जागतिक आर्थिक अस्थिरता असते। यामुळे इतर वस्तूंचे दरही वाढू शकतात। जर सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली तर काय होईल हे तर आपण पाहिलं, पण जर सोनं स्वस्त झालं तर काय? तर मध्यमवर्गीयांना खालील फायदे होऊ शकतात, जसे की गुंतवणुकीसाठी चांगली संधी होऊ शकते। सोनं एक सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं, त्यामध्ये जर स्वस्त झालं तर लोक अधिक प्रमाणात खरेदी करू शकतात। दागिने खरेदी करणं सुलभ, सण, लग्न यासारख्या प्रसंगी दागिने घेणं सुद्धा सर्वसामान्यांना परवडेल। तसेच किंमत कमी असल्यामुळे खर्चात बचत होईल। सोन्यातल्या कर्जावर कमी व्याज, जर तुम्ही सोनं तारण ठेवून कर्ज घेत असाल तर सोन्याची किंमत कमी असल्यास तुम्हाला थोडं कर्ज मिळेल, पण बाजारात दर कमी असल्यानं कर्जावरचा व्याजदर सुद्धा थोडा अनुकूल असू शकतो। मात्र अशा सगळ्या सोन्याच्या चढउतारामध्ये सर्वसामान्यांना आता नेमकं काय फटका बसेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।